हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ताईंना थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की व्हिडिओ कुठला आहे। असे जे व्हिडिओ असतात ना ते सगळ्यांना यूजफुल ठरते आणि बऱ्याचशा ज्या काही माझ्या ताई आहेत त्यांना 2 मुलं आहेत आणि त्या 2 मुलांना घेऊन कसं एकटीने मॅनेज करायचं हेच या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळणार। तर सकाळ झाली आणि सकाळी सगळ्यात पहिलं जे काही काम असते ते म्हणजे बाहेरच्या अंगणाची साफसफाई। पहिले मी घरातून बाहेरपर्यंत झाडत यायची आणि नंतर मग पूर्ण अंगणाची वगैरे साफसफाई करायची असं करायची। पण आता हिवाळा नाही आहे त्याच्यामुळे लगेचच बाहेर थंडीचं वातावरण तर नसतेच, सोबतच उघडलेलं पण असते 5:30-6च्या दरम्यान। तर आता थोडा जास्त वेळ झाला होता, 6 वगैरे वाजले असेल, कारण हे सकाळी गेले तेव्हा चहा वगैरे घेऊन गेले। तर मी पण माझा ब्रश वगैरे करून चहा जो आहे तो आटपून घेतला, तेवढा वेळ थोडासा जास्त झाला। तर इथे झाडायला घेतलं आणि झाडायचं म्हटलं ना तर जास्त काही कचरा राहत नाही उन्हाळ्यासारखा। उन्हाळ्यात खूप पालापाचोळा राहते, पण आता थोडेसे 2-4 प्रमाणात फुलं आणि तेही नुसते तिथल्या तिथे जरी उचलून घेतले ना तरी चांगलं दिसते। पण एक म्हणतो ना आपण की हाताने पूर्ण जर स्वच्छ केलं, पूर्ण जिथे आपलं असेल पूर्ण वापर तेवढं जर झाडत गेलं की ते व्यवस्थित दिसते। तसंच होते, कितीही म्हटलं ना आपण तिथल्या तिथे उचलून जरी फेकलं तर छान दिसते, पण ते आजूबाजूचं कसं तरी दिसायला लागते। कुठंतरी किडे असते, माकोळे असतातच छोट्या प्रमाणात, सूक्ष्म जे जीव असते ना ते असतेच। म्हणून झाडझूड केली की एक आपलं पारोसं तर निघते, सोबतच क्लिनिंग केल्यासारखी दिसून पडते। तर इथे सगळं काही झाडून घेतलेलं आहे आणि तिथे ना जिथे मी झाडत आहे तिथे तुम्हाला दिसत असेल की एक प्लांट लावलेला आहे, तर ते आहे स्नेक प्लांट। मागेच बऱ्याच दिवसापूर्वी सतत साप वगैरे यायचे आणि झुंडच्या झुंड यायचं, त्याच्यामुळे ना मग असंच चर्चेत आला विषय आणि मग एका साईडच्या ताईंनी ना त्यांच्या गावाकडून ते प्लांट आणले आणि सगळ्या क्वार्टरवरनं वाटले त्यांनी। अंगणाची साफसफाई झाली आणि लगेच मी आता लागत आहे स्वयंपाकाला, कारण ना स्वयंपाक जर लवकर नाही केला तर रिधूला मितूला खूप वेळ होतो। कारण माझं जर आवरत बसली तर मला अर्धा ते पाऊण तास तरी लागते आणि आज थोडा वेळ झाला होता उठायला सुद्धा, आणि बाहेरचं करणं गरजेचं असते। जर आपण घरातलंच केलं तर बाहेर इतकं निघाल्याबरोबर ना मग जेव्हा मी नेऊन द्यायसाठी निघते ना तेव्हा तिकडून आल्यावर इतकं असं वाटते डोक्याला ताप की किती सारा पसारा आहे। त्याच्यापेक्षा अंगणाची साफसफाई ही करते मी, स्वतःची आंघोळ वगैरे बाकी राहिली तर ठेवते, कारण झाडू पोछा झाल्याशिवाय आंघोळ करायला तरी मला चांगलं वाटत नाही। कारण गरमी खूप आहे आणि गरमी जरी नसली ना तरी पण झाडू पोछा केल्यावरच आंघोळ मला चांगली वाटते। म्हणून मी काय केलं, फक्त किचनला थोडंसं बरोबर झाडू मारून घेतला आणि लगेच मग आपलं जे काही स्वयंपाक आहे ते करायला सुरुवात केली। मुलं असल्यामुळे ह्या गोष्टी होतातच, कारण छोटे मुलं म्हटल्यावर आपण स्वतःला इतका वेळ फारसा देऊ शकत नाही की आपलं आवरायचं आणि त्यानंतर मग मुलांचं करायचं, कारण त्याच्यामध्ये बराच वेळ जाते आणि त्यातल्या त्यात मग शाळेमध्ये नेऊन देण्याची वेळ ही लवकरच होते आणि नेऊन द्यायचं म्हटलं ना की खूप टेन्शन असते। तर इथे स्मितूसुद्धा उठलेला होता, त्याला ब्रश वगैरे देऊन दिला। रिधू उठायचं आहे, तर एकीकडे ना इकडे जे भांडं दिसत आहे तर काल खिचडीसोबत जे पापड वगैरे तळलेले होते त्याचं ते भांडं शिल्लक होतं, म्हटलं चला पोळीच्या कणकीसाठी पण वापरून घेते आणि सोबतच जे भाजीसाठी लागते आपण त्याच्यात पण ते यूज होऊन जाते, कारण डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवलं की ते तसंच राहते। तर ना इथे बनवत आहे मी दोडक्याची भाजी, डाळ टाकून, मुंगाची डाळ किंवा चण्याची डाळ टाकून खूप छान लागते ही भाजी। तर दोडके वगैरे जे असते ना ते मी आधीच कापून फ्रीजमध्ये ठेवून देते, मग 2 दिवसाच्या पूर्वीच ते कापून ठेवलेले होते, तरी पण आहे तसे छान आहे। म्हणजे काल काही करण्यात आलं नाही, खिचडीच बनवली, 2 टायमाचं खिचडीचा बेत होता, ते तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दिसलंच, त्याच्यामुळे ते राहिलं तसंच राहिलं। म्हटलं आता तरी करून घ्यावं, नाही तर मग ते काळपटपणा त्याला येतोच। काहीही म्हटलं तरी कापून ठेवलेलं जे असते ना फळ किंवा काही पण आपलं भाजीपाल्यामधलं
तर ते खराब होते, पण फ्रीजमध्ये आहे तसं होतं, छान होतं. छान मस्त 2 पाण्याने आणखीन त्याला धुवून घेतलं, म्हणजे सकाळच्या गडबडीची एक टेन्शन हटून जाते. तर इथे भाजी फोडणी दिली आणि त्याच्यासोबतच डाळ जी आहे ना ती मी इन्स्टंट आता भिजू घातली होती सकाळी सकाळी. आत्ता जेव्हा मी ओटा वगैरे स्वच्छ केला ना तेव्हा तरी पण छान भिजली, पण थोडी लवकर टाकली म्हणजे जे काही अदरकच्ची असेल शिजायची ती त्या भाजीमध्ये छान शिजून जाईल. आणि दोडक्याच्या भाजीला ना मेन म्हणजे पाणी सोडावं लागत नाही, त्या अंगचंच पाणी त्याला सुटते, त्याच्यामुळे ते डाळसुद्धा त्या पाण्यासोबत छान अशी शिजून गेली होती. खूप छान भाजी झाली होती. आणि त्यानंतर आता रिदूचा मला आवाज आला उठायचा, तर मी पटापट इथलं जे काही पसारा आहे तो थोडक्यात आवरून घेतला, कारण जेवढं होईल ना तेवढं ओट्यावरचं स्वच्छ करत गेलं की आपल्यालाच तिथे काम करायला ना छान वाटते. तर आता मी परत चहा होता शिल्लक तो घेऊन घेते, कारण आत्ता चहा घेण्यातनं एक वेगळी मजा असते. सकाळी सकाळी जेव्हा आपण चहा घेतो ना उठल्याबरोबर तेव्हा तेवढं काही वाटत नाही, पण जेव्हा थोडेफार आपले कामं होते आणि नंतर आपण चहा घेतो थोडं सेट झाल्यावर तेव्हा छान वाटते. तर आता स्मितूला दूध देत आहे, तर त्याच्यासोबत म्हटलं चला बसून थोडंसं 2-3 मिनटं आपणही चहा घ्यावं पटकन, आणि नंतर मग परत आपले बाकीचे कामं असतेच, त्याला रेडी करायचं, त्याला आंघोळीला पाणी द्यायचं, त्याचं जे काही गडबडीचं काम असते ते त्याच्या मागे लागून त्याच्याकडून करून घ्यायचं. तर इथे बघा आपला रिधू उठला आणि तो मागत आहे मला ब्रश, आणि त्याचे जे काही शब्द आहे ना ते तुम्ही ऐका, मी इथे केलेलं आहे थोडं, तर नक्कीच ऐका काळजीने. रिधूची ना ग्रॅस्पिंग पॉवर खरंच खूप छान आहे. 2 वर्षामध्येच तो खूप म्हणजे त्याचं जे काही आहे ना प्रोग्रेस तो खूप दिसून येत आहे. आणि याचं कुठंतरी क्रेडिट जाते स्मितूला, कारण स्मितू इतका छान बोलत आहे आता नवीन शाळेमध्ये, त्याच्यापासून तो शिकला. वेलकम बेटा. तर ऐकले ना ताईंनो तुम्ही, 2 वर्षाचा रिधू थँक्यू, वेलकम, इट्स ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना तो बोलायला लागला. आणि मोबाईल जे देते ना मी त्याला, व्लॅड आणि निक्की बघतो तो, तर त्या मोबाईलमधून पण तो बोलत आहे. सोबतच मोबाईलचं देणं चांगलं नाही आहे, पण त्याच्यातून तो छान म्हणजे असं इंग्लिश वर्ड्स थोडे जे काही आहे ते शिकत आहे. तर मुलांना अशा युजफुल गोष्टी खरंच द्यायला पाहिजे, जिथून मुलं काहीतरी गेन करत आहे ना तिथून ग्रास्प करत आहे, त्यांचा इम्युनिटी वाढत आहे, ग्रॅस्पिंग पॉवर वाढत आहे, त्या गोष्टी त्यांना सतत आपल्याला द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी त्यांनाच युजफुल ठरते. तर आता स्मितूची आंघोळ तो स्वतःच करून आला, आणि हा फॉर्मल ड्रेस असल्यामुळे ना त्याला पूर्ण शर्टिंग वगैरे जे काही आहे टाय बेल्ट सगळं लावून द्यावं लागते. आपल्यालाच कुठंतरी ते कसं तरी वाटायला लागते मुलांच्या हातचं, आणि नाहीच बनत, म्हणजे मुलांच्या हातून शर्टिंग वगैरे तेवढी व्यवस्थित येत नाही. आणि किती फॉर्मल ड्रेस म्हटला ना थोडंसं छान दिसायला दिसलं की चांगलं वाटते. स्पोर्ट ड्रेस असला की टेन्शन राहत नाही, तो त्याचं घालून घेते आणि सॉफ्ट असते बिलकुल, वरून टी शर्ट लावायची, खालून असा लोअर वगैरे घालायचं, ओके होऊन जाते. पण याच्यामध्ये टाय बेल्ट सोबत सगळं काही असते ना, त्याच्यामुळे मग त्याला रेडी करूनच द्यावं लागते. आणि सकाळच्या वेळी जर अहो नसले की माझ्या मागं सगळं असते, म्हणजे रिधूला पण बघायचं, स्मितूला पण बघायचं, आणि सोबत त्यांचं सगळं टिफिनचं पण वेळेवर झालं पाहिजे. तर त्याला ॲपल वगैरे टिफिनमध्ये मी पॅक केले, सोबतच मग म्हटलं चल तू पण खात बस, म्हणजे थोडंसं शांत राहील. कारण जर त्याला काहीतरी बिझी नाही ठेवलं तर मग त्याच्या जे काड्या असते ना ते त्याचं टाय घेणं बेल्ट घेणं ह्या गोष्टी सतत होतच राहते. आणि 2 मुलं म्हटलं की होतातच, सगळ्यांना आता माहीतच आहे की माझ्यापेक्षा प्रो आहेत, त्यांचे खूप साऱ्या ताईंचे माझे मुलं जे आहेत ते मोठे आहेत, तर त्यांना माहीतच आहे की 2 असले की किती गोंधळ होते. कुठे काहीही असो, ते 1 मुलगा 1 मुलगी 2 मुली असं काहीही जरी असलं ना तरी पण ते त्यांचं चालूच असते. चला आता मी रेडी झाली म्हणजे आता फक्त चेंज केलं, काही आंघोळ वगैरे नाही केली, आणि थोडंसं गंध पावडर. तर इकडे स्मितू आणि रिधू पण तयार आहे, बॅस्केट वगैरे काढून घेतली आणि वाट पाहतात इकडे बसलेल्या दोघे मस्त. तर चला मी नेऊन देते, कारण झालेला आहे वेळ बरोबर. स्मितूला स्कूलमधून सोडून आल्यावर माझी दुसरी ड्युटी चालू होते, ती म्हणजे रिधूला सांभाळायची, म्हणजेच की त्याला खाऊ पिऊ घालायची. त्याला भूक अजिबात सहन होत नाही, स्वतःच्या तोंडानेच तो सांगते मम्मी मला दूध बिकी दे, मला बनाना दे, मला जे पाहिजे ते स्वतःच्या तोंडानेच तो सांगत असते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की तो फूडी आहे, म्हणजे त्याला असं भूक लागली आणि मग आपण असंच बसून राहायचं असं नाही आहे, तसं काम ते स्मितूचं आहे. त्याला 2 वाजतापर्यंत जरी जेवण दिलं नाही ना, काहीच दिलं नाही तरी तो शब्दाने पण म्हणत नाही की मम्मी मला जेवायला दे, हे दे ते दे.
पण रिधूचं तसं नाही आहे, त्याचं सतत आपल्याला त्रास देणं चालू असते आणि तो एक त्रास चांगला आहे, कारण स्वतःच्या पोटाची भूक ही स्वतःला कळते त्याला, तर तो स्वतःच मागत असते. आणि त्यांनी तिकडून आल्याबरोबर जाम मला त्रास दिला, मम्मी दूध बिकी दे, दूध बिकी दे. चेंज करणार होती मी, चेंज करायलासुद्धा मला वेळ दिला नाही. मग म्हटलं जाऊ दे, व्हाईट कलरचं फक्त पॅन्ट चेंज केला आणि परत त्याला खाऊपिऊ घालून आली आपल्या कामावर, म्हणजे जे काही शिल्लक आपले कामं आहेत ते करायला. तर पोळ्या शिल्लक होत्या, 2च पोळ्या मी बनवून घेतल्या. या टायमाला माझ्या पोळ्या बनवून जाते, हे घरी नसलं की माझं असंच चालते. 2 पोळ्या मी कामापुरत्या त्याच्यापुरत्या टाकून देते स्मितूच्या टिफिनपुरत्या, आणि त्यानंतर मग तिकडनं आल्यावर बाकीच्या राहिलेल्या. आणि आता गाडी आहे म्हटल्यावर आपण व्हॅन तरी कशी लावायची, हाही एक मोठा प्रश्न पडतो. आणि यावर्षी थोडं जाईल मला कठीण, पण पुढच्या वर्षी दोघांचे एकच टायमिंगला नेऊन द्यायचं आणि मग थोडं आणायच्या वेळेस राहील माझ्या मागे, की एकाला 12:30ला आणि दुसऱ्याला 2:30ला असं. पण ओके आहे, कारण आहे घरी तर त्याचा उपयोग तर झालाच पाहिजे. आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे ना, त्या गाडी शिकता शिकता मी बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा लोकांशी जेव्हा आपण फेस टू फेस येतो, खूप जमान्यात लोक बघायला मिळत आहे, कसे लोक हसते, कसे कोणाला नावं ठेवते, कसे नजरेने बघते. बऱ्याचशा गोष्टी आहे ना आपण घराबाहेर निघाल्यावर आपल्याला बघायला मिळते. घरात राहिल्यावर काहीच गोष्टीचा अनुभव येत नाही आणि आपण म्हणतो ना ते घर कोंबडी तसं बनून राहतो. त्याच्यामुळे कधी पण इंडिपेंडंट आपण बनायला पाहिजे. तर इथे खूप झालं भाषण, खरंच ते कामाचं आहे, खरंच इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. एक भारत आपला स्वातंत्र्य झाला, पण आपण देखील इंडिपेंडंट राहायला पाहिजे, ना की नुसतं घरात घुसून. मला खरंच खूप छान छान अनुभव येत आहे आणि त्या गोष्टीतून मी बरंच काही शिकत आहे. कधीतरी शेअर करील की काय काय शिकली, काय काय अनुभव आले. तुम्हाला हसूसुद्धा येईल, पण ना खरंच लोकांची इतकं बघायला मिळते ना मला की खूप. तर असो, हसणाऱ्यांचे दात असते, त्यांना हसू द्या आणि आपण आपलं काम करत राहायचं. तर इथे माझं जे काही खिचडी शिल्लक होती ती मी फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला एक हे दाखवत आहे. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा ताईंनो, याच्यात तुमची पैशाची खूप बचत होईल. जर तुमच्याकडे ऑलरेडी बॉटल असेल लिक्विडची, तुम्ही जर भांडे घासायसाठी लिक्विड वापरत असेल, तर बॉटल जर यूज करत असेल तर सतत सतत बॉटल न आणण्यापेक्षा तुम्ही ना पाऊच आणत जा. तर इथेच मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. बॉटल 1 लिटरची आहे पूर्ण रिकामी आणि पाऊच आहे अर्धा लिटरचा. तर अर्धा लिटरचा पाऊच बघू शकता तुम्ही कितीपर्यंत बसलेला आहे, बॉटलीच्या अर्ध्याच्या वर गेलेला आहे. आणि जर अर्धा लिटरची आपण बॉटल आणली तर अर्धा लिटरची बॉटल असूनसुद्धा जेवढं आपल्या 1 लिटरच्या बॉटलला वरच्या झाकणाच्या खालीपर्यंत जेवढं लिक्विड येते ना तेवढंच त्याच्यात येते, म्हणजे अर्ध्यातूनही अर्धं लिक्विड आपल्याला म्हणजे शिल्लक पडते. एवढं ते लिक्विडचं प्रमाण जे आहे ना ते जास्त आलं पाऊचमध्ये. तर कधी पण कुठलीही गोष्ट, हँडवॉश असू दे किंवा काही पण, आम्ही हँडवॉशचे तर पाऊचेस आणते, पण लिक्विडचे मी बॉटल्स आणत होती, म्हणून आता मला चांगला अनुभव आला की पाऊचेस खूप चांगले आहे. आता ही बॉटल जोपर्यंत फेकायला होत नाही, तुटत नाही, फुटत नाही, तोपर्यंत तरी मी पाऊचेस आणणार आणि खरंच फायदेशीर आहे, कारण बॉटलच्या वजनानुसार मग ते मला वाटतं लिटरप्रमाणे राहत असेल. आणि पाऊच आणला तर खूप सारं पैसेसुद्धा वाचले आणि जास्त प्रमाणातसुद्धा आलेलं आहे. तर आता सगळं झालं. इथे भरण्याचं कारण हेच होतं की म्हटलं पडलं वगैरे तर मग मला बरं होईल. अशा खूप साऱ्या ज्या गोष्टी असते ना त्या आपल्याला आपल्या संसारात चालवून घ्यावं लागते, तेव्हा कुठं बऱ्याचशा गोष्टीची बचत होते. आणि मग समोरचा आपल्याला विचारतोसुद्धा की तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून, तू ऑन कॅश हे कसं घेतलं, तू ते कसं घेतलं. बऱ्याचशा गोष्टी असतात लोकांच्या, खूप सारे लोक असते असे की तुझ्याकडे पैसे आले कुठून. पैशाचा जर विषय घ्यायचा गेला ना तर इन्कम सोर्स हा सगळ्यांकडेच असतो, त्याला जपायचं कसं, तिथे कुठे कुठं आपण यूज करायचा, वायफळ खर्च कुठं कमी करायचा, या गोष्टीचं जर खरंच आपण नियोजन केलं ना तर आपल्याला दुसऱ्याला असं विचारायची गरजच पडत नाही की तुम्ही हे घेतलंच कसं, ऑन कॅश कसं घेतलं, किंवा मग तुझ्याकडे एवढा पैसा आलाच कुठून. तर चला असू द्या, व्हिडिओतून एखाद्याला चांगलं माहिती पडेल तर चांगलं होईल. तर ना इथे सगळं काही गॅस जे आहे ते स्वच्छ केली आणि कानाला कोपरा मी क्लीन करत असते, तेव्हा कुठं मुंग्यासुद्धा होत नाही. गॅस वगैरे स्वच्छ केली की मग तेच भांडे परत साईडला ठेवायचे, कारण इकडे आपलं गरम पाणी होणार, परत आंघोळ व्हायची आहे रिधूची आणि माझीसुद्धा आणि सोबत यांचीसुद्धा. हे येतील 12ला.
त्यामुळे ना एक जे साईडचं बर्नर आहे ते मी रिकामं करून ठेवते. पटकन लावलं पाणी आणि आंघोळी पटापट झाल्या. कारण ड्युट्यांमुळे ना असंच असते आमचं सध्याचं तरी रुटीन. कारण सकाळी कोणाला वेळ नसते. हे 5:30ला गेले आणि त्यांची ड्युटीच अशी असते की पूर्ण ग्राउंडवर तर ते ग्राउंडवर अंघोळ करून जाण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे ते तिकडनं आल्यावर छान फ्रेश होतात आणि माझंसुद्धा असं गडबडीचं चालू होतं. झाडू पोछा नाही, काही नाही. म्हणून माझंसुद्धा लेट अंघोळ होते. तर असं आहे काहीसं माझं जे काही आहे ते रुटीन. तर इथे ना आता हाती लागल्या मी झाडू काढायच्या आधी गहू जे आहे ना ते स्वच्छ करायचे आहे मला दुपारच्या वेळी. तर ते स्वच्छ करते, काढून ठेवते घमिल्यांमध्ये आणि नंतर बाहेरसुद्धा नेऊन ठेवते. कारण आता थोडीशी ऊन तापलेली आहे. उन्हामध्ये ठेवलं की त्याच्यामध्ये काही असेल किडे वगैरे थोड्या प्रमाणात असतेच. आता तर नाही आहे, दिसून तर नाही येत होते, पण कॉक्रोच मला दिसले 1-2 तर ते निघून पडतील. सोंडे म्हणतो ना आपण गव्हाला, खास करून सोंडे लागते, तर ते सोंडे याच्यामध्ये नाही आहे. कारण छान वाळवून ठेवले तर वर्ष 1.5 वर्ष होत येते ना आमचे गहू, तरी पण अजिबात काही होत नाही. जेव्हा मी उन्हाळी वाळवण केलं होतं तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या की कसे वाळवायचे, कसे साठवायचे सुद्धा. तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स शिकायला मिळतील. सोबतच तुमच्या वेळेनुसार त्याला ना कधीतरी त्या युजफुलसुद्धा ठरतील. आता गहू वगैरे काढून घेतले आणि म्हटलं पटापट झाडून घेते. तेवढ्यात रिधू म्हटला मला मम्मी खेळणे दे खेळायसाठी आणि त्याला खेळणे दिले की तो पूर्ण घरभर असे खेळून घेते. एकतर झाडून झालं असतं ना तर मग काही प्रॉब्लेम नव्हता, पण आता झाडून व्हायचा आणि त्याचा खेळण्याचा पसारा बाकी आहे. म्हटलं त्याला शांतीने खेळत आहे, खेळू द्यावं. आपले इकडे भांडे जे आहेत ते पटापट शांतीत घासून घ्या. कारण ना भांडे घासतानाच आमच्या घरी थोडंसं आरडाओरड होते. कारण त्याचं असं असते की खरकटं भांडंसुद्धा चांगल्या पाण्यात डुबवायचं, मग माझ्या मागे ते डबलचं काम की पाणी फेकून परत डबल टाक्यातलं पाणी घ्यायचं असं असते. तर इथे भांडे वगैरे सगळे स्वच्छ झाले. गॅस ओटासुद्धा पूर्णपणे क्लीन दिसत आहे. असं क्लीन झाल्यावरनं झाडू जरी नाही मारला तरी झाडल्यासारखं दिसते. पण काय करणार, झाडू तर मारावाच लागतो आपल्याला. कारण सवय आहे एकदम डीप झाडायची. तर इकडून तिकडून काढून ते झाडलं की मग संध्याकाळी तेवढं काही टेन्शन राहत नाही. उभ्या झाडलं तरी होऊन जाते. तर आता पूर्ण छान असं डीपली झाडत आहे. मला झाडझुडीला सगळ्यात जास्त वेळ जातो. आता माझे भांडे झाले, कपडेसुद्धा भिजत घालू नये. फक्त थोडं असं पचक केलं आणि पिळून टाकलं तरी पण ते जे कपडे आहे ना ते होऊन जाते. पण ना एक टेन्शन माझ्या डोक्यात अजूनही चालू होतं भांडे घासताना की माझे झाडझूड बाकी आहे. हेच झाडझूड झाल्यावर मी भांडे घासले ना की मला तेवढं टेन्शन वाटत नाही. पण रिधूमुळे ना माझं ते जे आहे सगळं बॅलन्स प्लस मायनस ते सगळं मला मागचं पुढच्या मागं असं करावं लागते. आता त्याला मनात पटवून सांगितलं मी की थोडंसं उचलू दे मला तुझे खेळणे, म्हणजे खेळणे उचलले की मला झाडायला बरं होईल. तेव्हा तू कुठं ऐकला. खूप जिद्दी झाला आहे. जेवढा तो गुणी आहे ना तेवढा जिद्दी पण आहे. खूप डोकं दुखवतो, पूर्ण घर डोक्यावर घेते. आजूबाजूचे ना मला एवढ्यात विचारायला लागले याला काय होते, हा रडते का बरं. पण त्यांना काय सांगणार, याच्या जिद्द खूप वाढलेल्या आहे आणि असते. आता काय माहिती काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तर. आणि त्यातनं स्मितूला सुट्टी असली की त्या दिवशी या दोघांचं जास्तच चालू होते. कारण त्याला हे पाहिजे, त्याच्याजवळ असलं तेच याला पाहिजे आणि याच्याजवळ असलं तेच त्याला पाहिजे. आता दोघंही लहान, पण त्याला कुठंतरी मोठं मन करून याला देऊन द्यावं लागते आणि मग ते वातावरण जे आहे ते शांत होते. पण सुट्टीचा दिवस खूप त्रासदायक ठरतो. तर इथे माझं सगळं झाडून झालेलं आहे आणि खूप वेळ झाला. उन्हाळ्यासारखं तापायला लागला, इतकं गरम होते. अचानकच पाऊस येते, अचानकच गरमी चालू होते. एवढा 15 दिवस मागे कंटिन्यू पाऊस आला तरी पण वातावरण अजूनही थंड नाही आहे. माहीत नाही काय कारण आहे तर, पण आहे असं कारण की खूप असं दमट वातावरण आहे. एकदम असं गळल्यासारखं वाटायला लागते झाडझूड झाल्याबरोबर. तर आता इथे ना मी ते लावलेलं आहे याला समोरच्या डोरला सेफ्टीचं ते आहे, काहीतरी नाव आहे त्याचं, मला नावच लक्षात राहत नाही त्याचं नाव काय आहे म्हणून. तर ते पूर्ण काढून मी झाडते. म्हणजे हा जो काही छोट्या साईजमधला कचरा असते ना तो त्याला चिपकलेला तो सुद्धा निघून जाते. आणि मेन डोअर कधी पण आपल्याला स्वच्छ असायलाच हवा. पौर्णिमेला अमावस्येला आपला मेन डोअर नेहमी पुसायचा. ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या मी आता यूट्यूबमधूनच शिकत आलेली आहे. चला तर आता सगळं माझं घर झाडून झालं. आता पुसते, आंघोळ करते आणि जेवण करते. बस एवढंच बाकी राहिलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.